भिवंडी तालुक्यातील अंजूर गावामध्ये पौष पौर्णिमानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। गेली अनेक वर्षापासून गावचे माजी सरपंच सदानंद घरत व माजी सरपंच मयूरू सदानंद घरत यांच्या माध्यमातून पौष पौर्णिमेनिमित्त या पालखी सोहळ्याचे आयोजन पार पडत असते। यावर्षी देखील प्रचंड उत्साह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थिती दिसून आली। संपूर्ण गावामध्ये मिरवणुकीसह हा पौष पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। प्रथम मी सर्व ग्रामस्थांना आणि पत्रकारांना व जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। आज हे अंजूर गावात जवळजवळ अंजूर गाव हे पालखीचं गाव झालंय। तर रामनवमीची पालखी उद्याला इथलं त्र्यंबकेश्वरची पालखी निघणार आहे। त्र्यंबकेश्वरला पालखी आमची नरेंद्र मार्गाची पालखी असते, आमची एकविराची पालखी असते आणि सदानंद घरत यांनी 10 वर्ष आणि त्यांचे सर्व सहकारी सुभाष कोळे आहेत, मच्छिंद्र पाटील हे आमचे महाराज आहेत, पंडित हे सर्वजण ही गावदेवीचा उत्साह पौष पौर्णिमा असल्यामुळे दरवर्षी साजरी केली जातात। 10 वर्ष झाली सतत परंपरा चालू आहे आणि ही परंपरा कधी खंडित होऊ नये अशी आई गावदेवीच्या चरणी प्रार्थना आहे। माझ्या सर्व ग्रामस्थांना आणि जनतेला चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य आणि या गावाची भरभराट आणि या गावात शांतता नांदो अशी शीतलादेवीच्या चरणी प्रार्थना करतोय। आणि पुन्हा एकदा या उत्सवाचा ही वास्तविक अंजूर गावची यात्रा पहिल्यापासून जो मशाची यात्रा तर आमचं पूर्वज सांगायचे पूर्वी जोरात असायची गावदेवीची यात्रा अंजूर गावची। काही बळी वगैरे द्यायची अशी ऐकून होता, आम्हाला काय माहिती नाही। त्याप्रमाणे परंपरा सदानंद सरपंच झाल्यानंतर सुरुवात झाली ती आजपर्यंत आणि त्यांचे सर्व सहकारी सुभाष कोळे आहेत, मच्छिंद्र महाराज आहेत, पंडित महाराज आहेत, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आणि ही परंपरा अशीच चालू राहू द्या आणि या अंजूर गावावर गावदेवी मातेचे चांगलं कृपा दृष्टी आशीर्वाद असाच राहू द्या अशी प्रार्थना करतोय। आणि पुन्हा एकदा अंजूर गावचे सर्व भक्तजनांना शुभेच्छा देतोय, मला पत्रकारांना शुभेच्छा देतोय आणि मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही जी पौष पौर्णिमा आहे आमच्या गावाची एक शान आहे। या दिवसाला आमच्या गावची पालखी निघत आहे, भरपूर महत्व आहे आणि आमचं हे जे गाव आहे ऐतिहासिक गाव आहे आणि ऐतिहासिक घटना भरपूर होत असतात। आणि या गावामध्ये गावदेवी पासून आपल्या महादेव साहेबांनी सांगितलं की जे या पालख्या निघत आहेत भरपूर निघत आहे आणि पूर्ण उत्साहामध्ये निघत आहे आणि गाव पूर्ण एकत्र येऊन हा पालखी सोहळा उत्सव परिपूर्ण होत आहे। आणि गावदेवी माते चरणी हीच प्रार्थना आहे अशाच पद्धतीने या पालख्या आमच्या गावच्या निघाव्या आणि सर्वांनी एकत्र यावं, गावाचा काहीतरी इतिहास घडवावा आणि सर्वांना सुख संपदा लाभावी आणि गावदेवी चरणी हीच प्रार्थना करतो। अशाच पद्धतीने या पालखी सोहळा व्हावा। सदानंद घरत साहेब, तसेच सुभाष कोळे साहेब, महादेव घरत साहेब, मच्छिंद्र दादा, वहिनी तसेच महाराजांच्या सर्व संबंधांनी आशीर्वादाने ही पालखी निघत आहे। तर सर्वांना या पालखी निघण्याचा एकच हेतू आहे की गावावर देवीची कृपा दृष्टी राहावी आणि गाव आनंदी राहावा, सगळ्यांना सुख संपदा लाभावी हीच गावदेवी चरण प्रार्थना करून इथं मी समारोप घेत आहे।